अमरावती महानगराच्या उपनगरातील बडनेरा बसस्थानक येथे उभारण्यात आलेले अत्याधुनिक बसस्थानक सध्या प्रवाशांच्या तीव्र नाराजीचे केंद्र बनले आहे। आधुनिक स्थापत्य म्हणून उभारण्यात आलेले 25 फूट उंच अर्धवर्तुळाकार शेड प्रत्यक्षात प्रवाशांसाठी निष्प्रभ ठरत असल्याचा अनुभव दररोज नागरिक घेत आहेत। पूर्व पश्चिम दिशेला उभारण्यात आलेल्या या शेडखाली ना उन्हापासून बचाव ना पावसापासून संरक्षण, या थंडी वाऱ्यापासून आडोसा मिळत असल्याने प्रवाशांना तिन्ही ऋतूंमध्ये त्रास सहन करावा लागत आहे। लाखो रुपये खर्चून उभारलेली ही रचना आता शोभेची वस्तू बनल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे। मात्र प्रत्यक्षात उभारण्यात आलेल्या नियोजनशून्य बांधकामामुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढल्याचे चित्र आहे। शेडखाली बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली असली तरी सकाळपासून दुपारपर्यंत थेट उन्हाची झळ प्रवाशांच्या अंगावर येते। पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते। चारही बाजूंनी पावसाच्या सरी थेट बसस्थानकात शिरत असल्याने प्रवाशांना आसरा शोधत इकडून तिकडे पडावे लागत आहे। वाऱ्यासह येणारा पाऊस थेट बाकांपर्यंत पोहोचत असल्याने वृद्ध महिला, विद्यार्थी व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे। प्रवाशांच्या सोयीपेक्षा फक्त आकर्षक डिझाईनला प्राधान्य देण्यात आले का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहे। स्थापत्यशास्त्राचा मूलभूत विचार न करता केवळ दिखाऊ आधुनिकतेचा आव आणल्याने राज्य परिवहन मंडळचे लाखो रुपये अक्षरशः पाण्यात गेल्याची भावना व्यक्त होत आहे। या संपूर्ण प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळ, संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि लोकप्रतिनिधींवर नागरिकांकडून जोरदार ताशेरे ओढले जात आहेत। ज्या शेडमुळे प्रवाशांचे संरक्षण व्हायला हवे होते तेच शेड प्रवाशांच्या त्रासाचे कारण बनले, अशी उपरोधिक प्रतिक्रिया परिसरात ऐकायला मिळत आहे। आता तरी प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून शेडच्या रचनेत बदल करावा, बाजूंना संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात आणि प्रवाशांना खऱ्या अर्थाने सुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बडनेरावरनं BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।